जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 135वा दिवस। वार आहे शुक्रवार व तारीख 15 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील आत्मनिवेदन भक्ती या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढे ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर निरसिता जीव शिव उपाधी या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढ बुद्धी, आपण कैसा, आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानी याचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण, ते हे निरोपिले. पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नव्हे. ऐसी हे नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्ती सकल्पांती चळन नाही. तीही मुक्तीस आहे चळन, सायुज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलाक्यास होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. अवघिया चत्वार मुक्ती, वेदशास्त्रे बोलती, तयांमध्ये 3 नासती, चौथी अविनाश. पहिली मुक्ती ते सलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्यता मुक्ती. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रुती, सावध पुढे परिसावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास नवम. जय जय रघुवीर समर्थ. इथे 4थ्या दशकातील 9वा समास समाप्त होतो आहे. तर आता आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचा मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21 या अंकाने जीव व शिव यांची उपाधी या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. जीव व शिव यांची उपाधी काढून टाकली तर जीव कोटचा व शिव कोटचा. बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर झाल्यावर, ऐक्य पावल्यावर आपण कोटचा, आपण मिथ्या असून देव खरा आहे. देव आणि भक्त दोघेही एकरूप आहेत. या वचनाचे रहस्य अनुभवीच जाणतील. याला आत्मनिवेदन म्हणतात. ज्ञानी जनांचे समाधान ते हेच. अशा प्रकारे 9व्या भक्तीचे लक्षण सांगितले. पंचभूतांमध्ये आकाश मुख्य किंवा सर्व देवांमध्ये जगदीश म्हणजे परमेश्वर मुख्य, त्याप्रमाणे नवविधा भक्तीमध्ये नववी आत्मनिवेदन भक्ती मुख्य होय. अशी ही नववी भक्ती आत्मनिवेदन घडली नाही तर जन्म मरण चुकणार नाही. हे वचन सत्य व प्रमाण आहे, खोटे नव्हे.
अशी ही नवविधा भक्ती केल्याने सायुज्यता मुक्ती मिळते. त्या मुक्तीला कल्पांतीही नाश नाही. बाकीच्या तिन्ही मुक्तीस सलोकता, समीपता व स्वरूपता या चंचल अर्थात नाशिवंत आहेत. सायुज्य मुक्ती तेवढी अढळ आहे. त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायुज्यता मुक्तीचा नाश होणार नाही. वेदशास्त्रांमध्ये सगळ्या मिळून 4 मुक्ती सांगितल्या आहेत. त्यात 3 नाश पावतात व चौथी नाश न पावणारी आहे. पहिली सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता व चौथी मुक्ती सायुज्यता. भगवत भजनाने यथाधिकार या 4 मुक्ती प्राणी मिळवितात. तेच निरूपण पुढे स्पष्ट करून सांगितले आहे. श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. तिसरी दशक 4 समास 9. इथे 4थ्या दशकातील 9व्या समासाचा मराठीतील अनुवाद समाप्त होत आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनापासून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र निवेदन. जर आपणा सर्वांना आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञान प्रबोधन आपले जर या वाचनातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही मत मांडावयाचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटूया पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.